नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्यासमोर ध्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्वाच्या घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 13 जानेवारी. 13 जानेवारी रोजी आपण महत्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि मी एक महत्वाचा बाब सांगतो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते. ठीक आहे, आपण सुरू करूया. आजचा प्रश्न 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कुठून करण्यात आले आहे? तर उत्तर आहे वाराणसीमधून करण्यात आलेले आहे. आजचा पहिला प्रश्न, डॉक्टर माधव गाडगीळ यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड कोणत्या वर्षी मिळाला? तर पाहायला गेलं, आपल्याला प्रश्न विचारलाय त्यांना कोणत्या वर्षी माधव चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड हा युनायटेड नेशनचा अवॉर्ड होता, लक्षात ठेवा. आता हे प्रश्न घेण्याचा मूळ कारण काय? आपण जर थोडासा अभ्यास केला, त्यांचं निधन 7 जानेवारी रोजी झालेलं आहे. त्या अनुषंगाने हा घेतलेला माझा प्रश्न आहे. तर उत्तर त्यांना कधी मिळाला असा आपल्याला प्रश्न विचारला, तर उत्तर आहे 2024 रोजी त्यांना मिळाला होता. ठीक आहे, 2024. ओके. नेक्स्ट पॉइंट महत्वाचा, डॉक्टर माधव धनंजय गाडगीळ पूर्ण नाव. 23 मे 1942 पुणे जन्म, 7 जानेवारी 2026 वय पुणे 83 वय निधन. पुढे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे जीवशास्त्र, मुंबई विद्यापीठ MSc झूलॉजी, हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकामध्ये PhD आणि 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स चे संस्थापक. 2007 मध्ये IISER पुणे संस्थापक संचालक. संशोधन 225 प्लस पुरस्कार त्यांना पद्मश्री 1981, पद्मभूषण 2006 चा. ठीक आहे. टायगर प्राइज त्यांना मिळाल्या एन्व्हायरमेंटचा अचिव्हमेंट वाला तो. आणि त्यांचं पुस्तक आहे आत्मचरित्र अ वॉक ऑफ द हिल. हे त्यांचं लक्षात ठेवा पुस्तक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. दुसरा प्रश्न, कैमूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ते बिहार राज्यामध्ये आहे, लक्षात असू दे. कैमूर वन्यजीव अभयारण्य टायगर रिझर्व प्रस्ताव, पद्धतशीर माहिती राज्य बिहार, स्थापना 1979, क्षेत्रफळ 1505 चौरस किलोमीटर, जिल्हे कैमूर आणि रोहतास. वैशिष्ट्य बिहारमध्ये सर्वात मोठे अभयारण्य. घटना टायगर रिझर्वचा प्रस्ताव मंजूर झाला, यास तो हा प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, विश्वबंधू सेन त्रिपुरेचे कितवे विधानसभा अध्यक्ष होते? तर उत्तर पाहायला गेलं ते 11वे विधानसभेचे अध्यक्ष होते. आता हा प्रश्न घ्यायचा मूळ कारण की त्यांचं निधन झालेलं आहे, त्यासाठी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. कोण होतं? त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष, वय 72 वर्ष. मतदारसंघ त्यांचा धर्म नगर होता. आमदार 4 वेळा. उपसभापती 2011 ते 23 आणि 23 पासून ते त्रिपुराचे 11वे विधानसभा अध्यक्ष होते. ओके. पुढे चौथा प्रश्न, अँटी टेरर कॉन्फरन्स 25 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले? प्रश्न खूप सुंदर आहे. अँटी टेरर कॉन्फरन्सचे 25 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले? तर उत्तर पाहायला गेलं NIA ने केलेलं आहे. उद्घाटन अमित शाह, ठिकाण नवी दिल्ली. आयोजक NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्था. दिनांक 26 आणि 27 डिसेंबर 25 रोजी झालं. उद्दिष्ट त्यांचं एकमेव होतं, दहशतवाद विरोधी क्षमतांचा विकास करणे. ओके. पाचवा प्रश्न, DRDO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश आपण सगळ्यात पहिले पाहूया की DRDOचा 68वा स्थापना दिवस आपण साजरा करतोय. त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेतलेला आहे. ही स्थापना झाली 1958 रोजी. DRDOचे फुल नेम डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. दिनांक 1 जानेवारी 26 रोजी 68वा स्थापना दिन. स्थापना 1 जानेवारी 1958. मुख्यालय नवी दिल्ली. मंत्रालय अंतर्गत संरक्षण मंत्रालय. अध्यक्ष डॉक्टर समीर बी कामत. सहावा प्रश्न मित्र हो, दीप्ती शर्माने T20 मध्ये किती विकेट घेऊन जागतिक विक्रम केला आहे? 30 डिसेंबर पर्यंतची माहिती होती. बघा लक्षात ठेवा, 2 पॉईंट याच्यासाठी दीप्ती शर्मा लक्षात ठेवा. त्यांनी विकेट टोटल जर पाहायला घेतल्यात 152 विकेट. किती घेतल्यात? 152 विकेट. आणि सामने खेळण्यात 133. हा दोन्ही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवा. ठीक आहे. 133 सामने, 152 विकेट घेतलेले आहे. ठीक आहे. आपण पाहूया T20 महिला क्रिकेटवर सर्वाधिक विकेट मोडलेला विक्रम मेगन चोट यांचा 151 विकेट त्यांचे आहेत. सामना श्रीलंकेविरुद्ध T20 मालिकेत 5वा सामना. विशेष वन डे आणि T20 दोन्हीत 150 प्लस विकेट घेणारी पहिली महिला ठरलेली आहे दीप्ती शर्मा. सातवा प्रश्न,
महिला प्रीमियर लीग 26 मध्ये एकूण किती संघ आहेत? आपण जर पाहायला गेलो टोटल 5 संघ आहेत. एम-आय आहे, आर-सी-बी आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, यूपी वॉरियर आहे. एकूण सामने 22 होणार सध्याच्या अंतिम 14 आहे. लक्षात ठेवा महिला प्रीमियर लीग मध्ये 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पहिला हंगाम 23 मध्ये झाला होता आणि आता चौथा हंगाम आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे 7वा प्रश्न. उत्तर प्रदेशातील पहिली ब्रेल लायब्ररी कुठे सुरू करण्यात आली आहे? तर पाहायला गेलं त्याचं उत्तर डॉक्टर शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ लखनौ येथे सुरू करण्यात आलेली आहे. पुढं 9वा प्रश्न. भारताने 1 जानेवारी 26 पासून कोणत्या देशातील उद्योजकांसाठी EB4 व्हिसा सुरू केला आहे? तर तो प्रॉपरली चीन देशासाठी सुरू केलेला आहे. कोणता देश? चीन देश. नेक्स्ट 10वा प्रश्न. राष्ट्रीय सिंधू दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपण जर अभ्यास केला तर तो 6 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न मित्रहो, संस्कार शाळा हा मूल्यवर्धित, ठीक आहे, संस्कार शाळा हा मूल्यवर्धित कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? आपल्याला सुंदरसा असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे आसाम राज्यात तो सुरू करण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न. तामिळनाडू सरकारच्या नवीन निवृत्तीवेतन योजनेचे नाव काय आहे? पाहायला गेलो तर ऑप्शन नंबर 14 आहे. तमिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम. लक्षात असू दे. तमिळनाडू ॲश्युअर्ड पेन्शन स्कीम शॉर्टकट आहे TAPS. 13वा स्वदेश. सी वॉटर अँड डेसॅलिनेशन सिस्टीम हे उपक्रम कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? पाहायला गेलं तर DRDO ने ते विकसित केलेले आहे. 14वा प्रश्न. 19वा राष्ट्रीय सिंध दिन कधी साजरा करण्यात आला? आता बघा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तो 19वा होता. तर 6 जानेवारी इथे 25 झालं. मी इथं चेंज करतो. 2026 लक्षात ठेवा. ठीक आहे. 19वा राष्ट्रीय सिंध दिन साजरा करण्यात आलेला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 15वा. इंडिया एनर्जी वीक आहे ना, कुठे आयोजित करण्यात होणार आहे? कुठे आयोजित होणार आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. उत्तर जर पाहायला गेलं तर तो गोव्यामध्ये आयोजित होणार आहे. उत्तर काय? गोव्यामध्ये. मित्रांनो, आपण जो संपूर्ण व्हिडिओ तयार करतो याचा एकमेव उद्देश असा आहे की आपण संपूर्ण व्हिडिओ पाहत जा जेणेकरून आपल्याला वन टू म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहत जा जेणेकरून काही माहिती महत्वाची असते ती माहिती सुद्धा आपण अभ्यास केली तर नक्की आपल्याला त्याची मदत होऊ शकते. आणि मित्र, आपण जो रोजचा 20 प्रश्नांचा उपक्रम घेतो या अनुषंगाने एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा घटक अभ्यासासाठी फायदा झाला पाहिजे त्या अनुषंगाने हा भाग सुरू केला आहे. आपण जर संपूर्णपणे भाग लिहून घेतले म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण लिहून घेतला तर आपलं एखादं रिव्हिजन होतं. आणि मित्रांनो, काही प्रश्न मी रिपिटेशन सुद्धा टाकतो. मला असं वाटतं काही प्रश्न महत्वाचे सुद्धा असतात. ओके. पुढे 16वा प्रश्न. टॉप सिरीज फॉर वुमन इन इंडिया 25 अहवालानुसार पुणे देशात कितव्या क्रमांकावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर पाहायला गेलं पुणे देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. 17वा प्रश्न. भारतातील पहिले पूर्ण कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणते आहे? तर कलपेट्टा वायनाड आहे. लक्षात ठेवा. 18. महिलांसाठी करिअर व नारीमणीसाठी देशातील टॉप 5 शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो? तर मुंबईचा क्रमांक 5वा लागतो. 19वा प्रश्न. VLSI सोसायटी ऑफ इंडिया तर्फे जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पाहिला गेलं तर विजय P भटकर यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे. 20वा प्रश्न. केंद्र सरकारने GI टॅग मंजूर केलेली नागोरी अश्वगंधा ही वनस्पती कोणत्या राज्यातील आहे? पाहायला गेलं तर राजस्थान राज्यातील आहे. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट 26 कुठे आयोजित होणार आहे? ऑप्शन आहे विज्ञान भवन, 2 नंबर आहे भारत मंडपम नवी दिल्ली, 3 नंबर आहे प्रगती मैदान, 4था आहे हैदराबाद. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे उत्तर काय असणार आहे.
आणि मित्र हो, आपण सर्वचे सर्व पॉइंट महत्वाचे घेण्याचं कार्य केलेलं आहे आणि संपूर्ण पॉइंट आपल्याला महत्वाचे आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.